मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथे मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारक इथं ध्वजवंदन केलं। त्यानंतर मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांसह स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन देखील केलं। यानंतर त्यांचं एक वक्तव्य आता चांगलंच चर्चेत येत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केलं असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांना जेलमध्ये घालू असंही एकनाथ शिंदे म्हणाले। चला नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे हे आपण जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं म्हणलंय। सोयाबीन आणि कापसाला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे। सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी रेट देण्याचा आमचा निर्णय झाला आहे। शेतकरी हिताचे सर्व निर्णय आपलं सरकार घेणार आहे। यंदा पाऊस चांगला पडलाय, शेतकरी आनंदित आहेत, पिकं चांगली यावी, शेतकऱ्यांचा आनंद डबल व्हायला हवा असंही एकनाथ शिंदे म्हणाले। शेतकऱ्यांच्या कांदा आणि कापसाला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे। पीक विम्यामध्ये कुणीही गफलत केली, एजंटने गडबड केली तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेत। गुन्हे नोंदवण्याचे आदेशही आम्ही दिले आहेत। जो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळेल त्याला हे सरकार सोडणार नाही असा सज्जड दमही एकनाथ शिंदे यांनी दिलाय। यासोबतच त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही वक्तव्य करत विरोधकांवर टीका केली आहे। सगळे सोयरे गॅजेटवर जस्टिस शिंदे समिती काम करत असल्याचं सांगत त्यांनी मराठा समाजाच्या मुलांसाठी नोकऱ्या सारथीसाठी निधी दिल्याचं सांगितलं। मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका स्पष्ट असून कुणाचीही दिशाभूल आम्ही करणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। सरकारने एवढं केल्यानंतर मराठा समाजानेही आमच्या प्रती सहकार्याची भूमिका ठेवावी। ज्यांना सर्व देण्याची संधी होती त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली।